चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे. तुम्ही सगळे अभ्यास करतच असतील, पण तरी आज मी तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल घेऊन आलेली आहे. तो यासाठी की काही विद्यार्थ्यांना बहुतेक प्रॉब्लेम येत असतो अभ्यास करताना, खूप अडचण येत असते, खूप त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात. पेपर कसा लिहायचा, कसं सोडवायचा, प्रश्न कसे येतात, भरपूर म्हणजे अभ्यास करताना भरपूर अडचणी येत असतात. त्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी अशा काही ट्रिक्स या ठिकाणी घेऊन आलेली आहे की तुम्हाला अभ्यास न करता सुद्धा 60च्या वर किंवा 70च्या वर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मार्क्स भेटू शकतात. तर आज आपण हेच पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की इंग्लिशचा जो पेपर असतो तो खरंच ट्रिकनेच आपण या ठिकाणी क्रॅक करू शकतो, चांगले मार्क या ठिकाणी आपण पाडू शकतो. फक्त काही विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी असा प्रॉब्लेम होतो की काही विद्यार्थी हे पहिलीपासून ते 10वी पर्यंत हे मराठी मीडियममध्ये शिकलेले असतात आणि त्यानंतर कॉमर्स, आर्ट्स किंवा सायन्स विद्यार्थी फॅकल्टी घेतात आणि मग पुढे ते 11th-12th कॉलेज करत असतात. पण त्यामध्ये अडचण ही होते की काही विद्यार्थ्यांना मात्र इंग्लिश समजत नाही, त्यांना प्रश्न समजत नाही. आणि अशा वेळेस करायचं काय? तर बघा, काही ट्रिक आहेत. आपण इंग्लिश कशी समजून घ्यायची, कसे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन कसे सोडवायचे, 2च्या 2 मार्क, पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी आपल्याला कसे भेटतील, तर ह्या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी तुमची जी प्रश्नपत्रिका आहे, ठीक आहे, तर पहिला सेक्शन 1 प्रोज असणार आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. याबद्दल मी एक व्हिडिओ पूर्ण शेअर सुद्धा केलेला आहे. इंग्लिश क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका स्वरूप कसं असणार आहे, त्यानंतर 2022ची एक प्रश्नपत्रिका मी पूर्णपणे या ठिकाणी सोडवून सुद्धा दाखवलेली आहे. पण आज मी फक्त ट्रिक या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला जो प्रश्न असणार आहे तो पॅसेजवरती असतो, ठीक आहे. ऍब्स्ट्रॅक्ट काही ऍक्टिव्हिटी असतात त्या आपल्याला या ठिकाणी करायच्या असतात, काही क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे असतात. आता समजा या ठिकाणी बघा, पहिला क्वेश्चन आहे ट्रू अँड फॉल्स. तर बघा, ट्रू अँड फॉल्स साठी हा पहिला क्वेश्चन दिलेला असतो. म्हणजे 4 तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन दिलेले असतील तर ते तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं असते. आता काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम हा होतो की पॅसेज वाचण्यामध्ये वेळ निघून जातो, आणि दुसरी गोष्ट की ट्रू आणि फॉल्स उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे हे कन्फ्युजन त्यांना त्या ठिकाणी होत असते. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरायचं नाही. मी एक छोटीशी ट्रिक यासाठी तुमच्यासाठी आणलेली आहे. ऍक्च्युली ती ट्रिक यूज करायला नाही पाहिजे, पण आता काही विद्यार्थी असे असतात जे ग्रामीण भागामध्ये असतात, ज्यांना इंग्लिश व्यवस्थित येत नाही, त्यांना प्रश्न समजतच नाही. मग अशा वेळेस खूप प्रॉब्लेम होते. हे त्याच्यामुळे मी काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांना इंग्लिश नीट व्यवस्थित समजत नाही. ठीक आहे, मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक छोटीशी ट्रिक या ठिकाणी मी घेऊन आलेली आहे. ती ट्रिक अशी आहे की आता समजा या ठिकाणी 4 प्रश्न दिलेले आहेत, ठीक आहे, ट्रू आणि फॉल्सचे. ऍक्च्युली हे उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये असेल, ठीक आहे, पॅसेजमध्ये तुम्हाला उत्तर शोधायचं आहे की हे ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. पण तरी काही विद्यार्थ्यांना समजा आता खूप घाई झालेली आहे, तुम्ही पहिला पॅसेज सोडवलेला नाहीये, मग अशा वेळेस तुम्ही काय ट्रिक यूज करणार की तुम्हाला कमीत कमी 2 पैकी, आता बघा 2 मार्क असतात, ठीक आहे, 2 पैकी कमीत कमी 1 मार्क तरी पडायला पाहिजे ना. मग तो 1 मार्क सुद्धा खूप महत्वाचा असतो. मग अशा वेळेस काय करायचं? वेळ कमी आहे, ठीक आहे, आपल्याला उत्तर समजत नाहीये, खूप कन्फ्युजन आहे, मग अशा वेळेस काय करायचं? एक तर तुम्ही सगळे उत्तर तुम्ही ट्रू हे आन्सर लिहिणार, ठीक आहे, सगळ्यांमध्ये तुम्ही ट्रू ट्रू असे लिहिणार, किंवा सगळ्यांमध्ये तुम्ही फॉल्स 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 असे उत्तर लिहिणार. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये एक तुक्का लागू शकतो, ह्याला आपण तुक्का लावणे असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय होईल की कमीत कमी 2 आन्सर हे तुमचे बरोबर निघतील आणि तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क हा नक्कीच मिळणार आहे. म्हणजे पासिंग पुरतं थोडंसं तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, मदत होणार आहे, हेल्प होणार आहे. ठीक आहे, पण ही जी ट्रिक आहे ती अतिशय ज्यांना खूपच अडचण आहे त्यांनीच ही ट्रिक यूज करायची आहे. ठीक आहे, किंवा वेळ खूपच कमी आहे आणि उत्तर लिहिलं नाहीये, मग त्यावेळेसच तुम्ही ही ट्रिक यूज करायची आहे. अन्यथा तुम्ही पॅसेजमध्ये याचा आन्सर नीट बघून आणि व्यवस्थित तुम्ही ट्रू आणि फॉल्स हे उत्तर लिहू शकतात. पण एक अडचणीच्या वेळेस काय करणार, म्हणून ही ट्रिक तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे. एक तर तुम्ही पूर्ण उत्तर ट्रू मध्ये लिहा किंवा पूर्ण उत्तर तुम्ही या ठिकाणी फॉल्स मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. तर बघा, एक क्वेश्चन असा असतो पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत. ठीक आहे, ह्याच्यावरती मी पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, पण तरी एकदा परत आज तुम्हाला उत्तरासहित मी सांगणार आहे या ठिकाणी. तर बघा, या ठिकाणी प्रश्न कसा दिलेला आहे. सपोज यू आर अ मॅनेजर इफ अ हॉटेल, अ पुअर बॉय हॅज टेकन डिनर इन द हॉटेल अँड देन ही फाउंड ही हॅज नॉट इनफ मनी टू पे द बिल. डिस्क्राईब हाव यू विल रिॲक्ट इन द सिच्युएशन. तर बघा, पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन हे अशाच पद्धतीने विचारले जातात. एक तर सपोज, ठीक आहे, सुरुवातीला सपोज असणार,
किंवा व्हॉट डू यू थिंक असणार, तुम्हाला याबद्दल काय वाटते. ते ज्या पद्धतीने तुमच्या प्रश्नाची सुरुवात झालेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तराची सुद्धा सुरुवात करायची असते. ती कशी करणार मग? तर बघा त्यांनी विचारलंय सपोज, ठीक आहे. मग आपण या ठिकाणी लिहिणार इफ आय वर द मॅनेजर ऑफ द हॉटेल. जर मी एखाद्या हॉटेलचा मॅनेजर असतो तर, ठीक आहे. अशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे कारण प्रश्नच तसा विचारलेला होता, ठीक आहे. एखादा प्रश्न जर तुम्हाला विचारतील की व्हॉट डू यू थिंक अबाउट, मग तुम्ही उत्तराची सुरुवात कशी करणार? आय थिंक, ठीक आहे. आय थिंक पासून या ठिकाणी तुम्ही सुरुवात करणार आहेत उत्तराला. तर हे काही पर्सनल रिस्पॉन्सची काही ट्रिक असते उत्तर लिहिण्याची, ठीक आहे. तर या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला अपेक्षित उत्तर किती असणार आहे? तर कमीत कमी 2 ते 4 ओळी, ठीक आहे. एवढं तुम्हाला अपेक्षित उत्तर आहे, म्हणजे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क या ठिकाणी भेटणार आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर बघा कशा पद्धतीने येऊ शकते. इफ आय वर द मॅनेजर ऑफ द हॉटेल आय वुड नॉट स्कोल्ड द पुअर बॉय. आय वुड अंडरस्टँड हिज प्रॉब्लेम knowing that he has no money. I would show kindness. I would allow him to work and pay the bill later. Humanity is more important than money. तर बघा या ठिकाणी मी जर त्या हॉटेलचा मॅनेजर राहिलो असतो तर त्या मुलाची मी प्रॉब्लेम समजून घेतली असती, त्याला ओरडलं नसतं, त्याला प्रेमाने त्याच्याशी वागलो असतो, ठीक आहे. आणि त्याला मी काय सांगितलं असतं की तू पहिले एक काम कर आणि काम करून नंतर तू जो बिल आहे तो या ठिकाणी पे करू शकतो. म्हणजे काय की ह्युमॅनिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला या ठिकाणी 2 पैकी 2 मार्क नक्कीच भेटणार आहेत. तर एक अजून प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये असतो हा अनसीन पॅसेज मध्ये हा प्रश्न असतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. अनसीन पॅसेज मध्ये समरी रायटिंगचा एक प्रश्न असतो, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला समरी रायटिंग सुद्धा करायला सांगितले जाते. किती मार्काला? तर 3 मार्काला हा प्रश्न विचारला जातो समरी रायटिंगचा, ठीक आहे. तर आता या ठिकाणी एक टाटा बिर्ला म्हणून एक या ठिकाणी पॅसेज दिलेला होता, अनसीन पॅसेज दिलेला होता, त्याची ही समरी लिहायची आहे. ऑलरेडी त्यांनी पॉइंट्स दिलेले आहेत. रतन टाटाज अर्ली करिअर, अर्ली सेटबॅक इन पॅसेंजर इन कार बिझनेस, हे म्हणजे त्यांचे हे काय आहेत? पॉइंट्स आहेत. या पॉइंट्सला अनुसरून तुम्हाला काय करायचं आहे? समरी रायटिंग करायची आहे त्या पॅसेजची, जो तुम्हाला या ठिकाणी अनसीन पॅसेज म्हणून आलेला आहे. तर समरी रायटिंग करताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे टायटल. ओके, टायटल लिहिणे खूप महत्वाचं आहे. मग काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आता टायटल कसं लिहावं. तर विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला जर अडचण येत असेल, तुम्हाला काही सुचत नसेल तर काय करायचंय की पॅसेजमध्ये जायचं आणि पॅसेजमध्ये एखादा जो शब्द आहे, ठीक आहे, एखादा जो शब्द आहे तो रिपीट झालेला आहे, अगेन इन अगेन अगेन इन अगेन रिपीट झालेला आहे, तोच शब्द तुम्ही या ठिकाणी टायटल म्हणून लिहू शकता, ठीक आहे. किंवा तुम्हाला जे पॉइंट्स दिलेले असतात त्याच्यापैकीही तुम्ही काही जे टॉपिक्स असतात ते उचलून या ठिकाणी टायटलमध्ये बनवू शकता. फॉर एक्झाम्पल रतन टाटाज अर्ली करिअर, ठीक आहे, हाच तुम्ही या ठिकाणी टायटल म्हणून वापरू शकता. किंवा तुमच्या पॅसेजमध्ये एखादा शब्द रिपीट झालेला असेल तो शब्द तुम्ही या ठिकाणी घेऊन टायटल म्हणून मिडलमध्ये टायटल म्हणून या ठिकाणी वापरू शकता आणि नंतर समरी रायटिंगची सुरुवात तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. समरी रायटिंग हे शॉर्टमध्ये उत्तर हवं असते. समरी रायटिंगचा जो फॉर्मॅट आहे तो असा आहे की शॉर्टकटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. जर तुम्ही खूपच जास्त उत्तर लिहिलं तर तुम्हाला मार्क या ठिकाणी भेटणार नाहीत. तुम्हाला अतिशय कमी म्हणजे 4 to 5 लाईन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी समरी संपवायची असते, ठीक आहे. ऑलरेडी तुम्हाला पॉइंट्स दिलेले आहेत, फक्त तुम्हाला काय करायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांना समरी रायटिंग सुद्धा करता येत नाही, ठीक आहे, त्यांना इंग्लिश येत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की त्यांना इंग्लिश येत नाही. मग आता करणार काय? तर काय करायचं, हे जे पॉइंट्स आहेत या पॉइंट्सनुसार तुम्हाला पॅसेजमध्ये एखादी ओळ दिसते आहे का, ठीक आहे. म्हणजे हा पॉइंट लिहिला, नंतर पॅसेजमधून एक लाईन लिहिली, नंतर हा पॉइंट लिहिला, नंतर पॅसेजमधून एक लाईन लिहिली. अशा पद्धतीने तुम्हाला 4 to 5 लाईन्समध्ये हे समरी रायटिंग कंप्लीट करायची आहे. माइंड मॅपिंगचा पुढचा प्रश्न असतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करायचं असते तर माइंड मॅपिंग हे सगळ्यांनाच माहिती आहे, अतिशय सोपा प्रश्न असतो. किती मार्काला विचारला जातो तर 3 मार्काला विचारला जातो, ठीक आहे. ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी एक पॉइंट दिलेला असेल, ठीक आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी पॉइंट नाही, तुम्हाला टॉपिक दिलेला असेल आणि या ठिकाणी तुम्हाला पॉइंट्स दिलेले असतात, त्यानुसार तुम्हाला माइंड मॅपिंग करायची आहे. माइंड मॅपिंग करताना तुम्ही जी आकृती काढणार आहे ती सर्कल पण काढू शकता, ठीक आहे, स्क्वेअर पण काढू शकता. तुम्हाला हवी तशी तुम्ही आकृती काढू शकता आणि त्याचे 2-3 सब ब्रँचेस काढू शकता आणि 2-3 मेन ब्रँचेस म्हणजे टोटल तुम्हाला किती प्रकार लिहायचे असतात तर 6 प्रकार या ठिकाणी 6
जे ब्रँचेस आहेत ते या ठिकाणी तुम्हाला काढायचे असतात. कमीत कमी 6, ठीक आहे. जास्तीत जास्त पण तुम्ही करू शकता, पण कमीत कमी 6 ब्रँचेस या ठिकाणी तुम्हाला काढायचे आहेत. तर तुम्हाला 3 मार्क या ठिकाणी नक्कीच भेटणार आहेत. या टॉपिकशी संबंधित तुम्हाला 2, 3 जे टॉपिक्स आहेत, ठीक आहे, पॉईंट्स आहेत, ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचे असतात आकृती काढून, ठीक आहे, डायग्राम काढून, ठीक आहे. तर माइंड मॅपिंग हा अतिशय सोपा प्रश्न असतो, तोही तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता. पुढचा प्रश्न आपण बघू. या ठिकाणी बघा, ऍप्रिशिएशनचा प्रश्न असणार आहे. आता बहुतेक विद्यार्थी या ठिकाणीही कन्फ्यूज होतात. मी मागील व्हिडिओमध्ये हे पूर्ण एक्सप्लेन केलंय, पण परत एकदा मी एक्सप्लेन करते की ऍप्रिशिएशनसाठी जी पोएम देणार आहे ती वेगळी असते आणि पोएमची जी एक्स्ट्रॅक्ट म्हणजे तुम्हाला जो पोएमचा पॅसेज दिलेला असतो तो वेगळा असतो, ठीक आहे. दोन्ही पॅसेज वेगवेगळे असणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहून घ्यायचे ऍप्रिशिएशनसाठी तुम्हाला कोणती पोएम या ठिकाणी दिलेली आहे, ठीक आहे. कधी ऍप्रिशिएशनसाठी तुम्हाला ऑलरेडी पॉईंट्स दिलेले असतात, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मेहनत घेण्याची गरज नाहीये. तर बघा, या ठिकाणी पहिला पॉईंट दिलाय, टायटल ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट. म्हणजे काय की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पोएमचं नाव माहिती असणे अतिशय गरजेचं आहे, पोएटचं नाव माहिती असणे अतिशय गरजेचं आहे. मग तुम्ही करणार काय, तर जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसतात त्यावेळेस तुम्हाला सगळ्या पोएमचे म्हणजे आपले 8 पोएम आहेत, 8 पोएमचे टायटल आणि पोएटचं नाव हे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाठ करावं लागणार आहे, ठीक आहे. तर एवढं तुम्ही पाठ करूनच ठेवायचं. या ठिकाणी आपण कोणती ट्रिक वापरू शकत नाही, तुम्हाला पाठच करायचं आहे. दुसरा असतो की थीम. तर या ठिकाणी थीम सुद्धा तुम्ही काय करायची आहे, पाठ करून ठेवायची. प्रत्येक पोएमची 8 पोएम आहेत, ते 8 पोएमची थीम जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाठ करून ठेवावी लागणार आहे. पोएटिक डिव्हाइस, लँग्वेज कोणती आहे, व्हॅल्यू, युअर ऑपिनियन अबाउट द पोएम. फक्त हा जो शेवटचा टॉपिक आहे, युअर ऑपिनियन अबाउट द पोएम, हे तुम्ही मात्र आपल्या स्वतःच्या मनाने तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता की तुम्हाला त्या पोएम बद्दल तुमचं ऑपिनियन काय आहे, तुमचं मत काय आहे, ठीक आहे, ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. पण वरचे जे टॉपिक्स आहेत, पॉइंट्स आहेत, हे मात्र तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करावे लागणार आहेत. पुढचा जो सेक्शन असणार आहे तो सेक्शन 3 असणार आहे, रायटिंग स्किलचा असणार आहे. ते याविषयी तर मी प्रत्येक टॉपिकवरती एक व्हिडिओ या ठिकाणी मी बनवलेला आहे. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे, किंवा ह्याची जी लिंक आहे, प्रत्येक रायटिंग स्किलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ते तुम्ही जाऊन चेक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि नोट्स सुद्धा या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बनवून ठेवायचे आहेत. तर बघा, ईमेल रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे वगैरे, हे जे स्पीच रायटिंग आहे, सगळ्यावरती मी एक एक टॉपिक्स या ठिकाणी मी काय केलेला आहे, सगळ्यांवरती एक एक टॉपिक एक एक व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे. तर तो तुम्ही जाऊन काय करायचा आहे, चेक करून घ्यायचा आहे. आता येऊया आपण या ठिकाणी सेक्शन 4 वरती. सेक्शन 4 हा मात्र अतिशय महत्वाचा आहे. किती मार्काला विचारला जातो, तर 16 मार्कासाठी सेक्शन 4 असणार आहे. आणि सेक्शन 4 हा पूर्णपणे नॉवेलवरती आधारित आहे, पूर्णपणे नॉवेल. आपल्या टेक्स्टबुकमध्ये इयत्ता 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये 4 नॉवेल्स आहेत, ठीक आहे. प्रत्येक नॉवेलवरती एक प्रश्न असणार, म्हणजे असणार कंपल्सरी. तर बघा कसा असणार आहे, क्वेश्चन नंबर 5 असतो हा. बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी ए दिलेला आहे, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिव्हन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन. हा जो पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे तो मॅच द फॉलोविंगचा आहे. पण कशावरती आहे, तर पहिल्या नॉवेलवरती आहे. पहिला नॉवेल आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल. सगळ्यांनाच माहिती असेल, तुमचा अभ्यास झालेला असेल. तर पहिला जो प्रश्न आहे तो हिस्ट्री ऑफ नॉवेलचा आहे. तर ह्याच्यावरती 2 प्रश्न हे या ठिकाणी विचारू शकतात, ठीक आहे. एक तर मॅच द फॉलोइंग मी भरपूर वेळा पाहिलेला आहे, आणि दुसरा पिक द ऑड वर्ड आउट, हा सुद्धा प्रश्न मी भरपूर वेळा पाहिलेला आहे की प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. तर नॉवेलमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला एकदम परफेक्टली आन्सर लर्न करून ठेवायचं आहे, ठीक आहे. म्हणजे पहिल्या क्वेश्चनवरती, पहिल्या नॉवेलवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. दुसरा जो असतो बी क्वेश्चन, हा बी क्वेश्चन कसा वरती असणार आहे, तर बी क्वेश्चन असणार आहे आपला सेकंड नॉवेल, टू सर विथ लव्ह. आता टू सर विथ लव्ह मध्ये जे ब्रॅथवेट होते, टीचर होते, ठीक आहे, त्यांचं बिहेवियर, त्यांचे स्टुडंट्स, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचं आहे. कॅरेक्टर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि कॅरेक्टर वाईज तुम्हाला प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी परफेक्टली लर्न करून ठेवायची आहे, किंवा तुम्ही एक प्रिपरेशन या ठिकाणी करून ठेवायचं आहे. मिस्टर ब्रेथवेट आणि त्यांचे जे स्टुडंट्स होते, ठीक आहे, टू सर विथ लव्ह हा जो नॉवेल आहे तो तुम्ही परफेक्टली या ठिकाणी प्रिपेअर करून ठेवायचा आहे. क्वेश्चन नंबर सी जो असणार आहे तो असणार आहे कशावरती, तर आपला एक थर्ड नॉवेल आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, ठीक आहे. तर यामध्ये मेन कॅरेक्टर कोणकोणते होते, फॉग आहे, ऑदा आहे,
ठीक आहे. तर ह्या ठिकाणी सगळे जे आहेत मेन कॅरेक्टर फिक्स आहे, तर हे मेन कॅरेक्टर जे आहेत त्यांच्यावरती तुम्ही लर्न करून ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न असणार आहे तो क्वेश्चन नंबर डी असणार आहे, शेवटचा प्रश्न असतो हा. तर या ठिकाणी काय करायचं आहे, आपला जो शेवटचा नॉवेल आहे, ठीक आहे, शेवटचा नॉवेल द साइन ऑफ 4, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये शेरलॉक होम्सची भूमिका काय आहे, शेरलॉक होमने कशा पद्धतीने जो मर्डरर होता त्याला कशा पद्धतीने शोधून काढलेला आहे, मिस मोस्टन, या सगळ्या गोष्टी, बार्थोलोमिओ, या हे जे सगळे कॅरेक्टर आहेत, हे सगळे कॅरेक्टर तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. या सगळ्या कॅरेक्टरवरती तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो नाही, विचारला जातो म्हणजे जातोच. ठीक आहे. म्हणजे एक प्रश्न तुम्हाला हिस्ट्री ऑफ नॉवेलचा असणार आहे, एक प्रश्न टू सर विथ लव्हचा असणार आहे, एक प्रश्न अराउंड द वर्ल्ड इन 80 डेजचा असणार आहे, आणि एक महत्वाचा प्रश्न जो असणार आहे तो कशावरती असणार आहे, तर द साइन ऑफ 4चा असणार आहे. म्हणजे सगळ्या नॉवेलचे जे कॅरेक्टर आहेत, ते सगळे नॉवेलचे जे कॅरेक्टर आहेत ते तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन करून ठेवायचं आहे. एवढं जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करून ठेवलं तर तुम्हाला मी गॅरंटी देते की 70च्या वर किंवा 60च्या वर तरी तुम्ही या ठिकाणी मार्क्स पाडतील जर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलं तर. ठीक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही काही ट्रिक वापरल्या तर तुम्हाला मात्र या ठिकाणी चांगले मार्क पडतील. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण ठरला असेल, आणि जर आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एक लाईक करा आणि एका मित्राला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा, जेणेकरून त्यालाही चांगले मार्क भेटतील, त्याचंही भलं होणार आहे. या ठिकाणी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.